आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वानं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात। उपस्थित सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। सर्व संघ मालकांना एक महत्त्वाची सूचना आम्ही सातत्याने देतोय। आपापल्या संघांना घेऊन सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपली जी छोटी मुलं जिथे जिथे उभी आहेत त्यांच्या मागे येऊन तुम्हाला उभं राहायचे। थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होईल। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हे पर्व दुसरे। गतवर्षी 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले होते। यंदाच्या वर्षी तब्बल 32 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत आणि 32 संघांना आज निमंत्रण देण्यात आलेले आहे। तर 32 संघांच्या संघ मालकांना देखील निमंत्रण आहेत। आपण लवकरात लवकर मैदानात या आणि जी छोटी चिमुरडी मुलं जी उभी आहेत क्रीडांगणावरती त्यांच्या पाठीमागे आपापल्या संघाला घेऊन आपल्याला उभं राहायचंय। संघनायक संघ व्यवस्थापक यांचाही सहर्ष स्वागत। कसं आहे सर, मराठीत एक छान म्हण आहे, टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही। तुम्ही आम्ही टाकीचे गाव सोसले आणि आता या क्रिकेटला सुवर्ण रूप आले पहा। कुणी विचार देखील केला नसेल की थार कार मिळेल आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जिथे जिथे टेनिस खेळलं जातं, नुसतं भारतात नाही तर भारत बाहेर देखील जिथे जिथे टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ होत असेल पहिल्यांदा असं घडतंय। अलिबागकरांनी स्वप्न त्यांचं पूर्ण करून टाकलंय। संघ मालकाला थार कार मात्र देण्यात येईल, हे पहिल्यांदा खूप मोठं पारितोषिक, हा रेकॉर्ड ब्रेक आहे आणि पाहुण्यांचं आगमन इथे होतंय। सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण आपापले संघ घेऊन खेळाडू अगदी जे उभे आहेत छोटी चिमुरडी मुलं त्यांच्या मागे उभं राहायचंय। चला संघ मालक आपापल्या संघांना घेऊन आपापल्या खेळाडूंना घेऊन जी चिमुरडी मुलं मैदानात उभी आहेत त्यांच्या मागे आपण उभं राहायचं। ही महत्त्वाची सूचना आम्ही करतोय। अंकुशजी पाटील सातत्याने या सूचना देत आहेत। संघ मालक विनंती आहे तुम्हाला, जी चिमुरडी मुलं उभी आहेत त्यांच्या मागे जाऊन आपण उभे राहा। जे संघ इथे उपस्थित आहेत त्यांना नम्रतेची सूचना आहे। गेल्या वर्षी 24 होत्या सर, यंदाच्या वरती 32 आहेत। जसा आमदार साहेब विकास करतायत, जसे आमदार साहेबांनी वचनं दिली या मतदारसंघाला तशी त्यांचं पालनही होतं आणि मला असं वाटतं की आजचा दिवस खास आहे आमदार साहेबांसाठी। जे त्यांनी वचन आपल्या मतदारसंघाला दिलं होतं त्या वचनाची पूर्तता आज त्यांनी करून दाखवले आणि त्याच कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आज आमदार साहेबांच्या समवेत इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा अर्थातच या भल्या मोठ्या स्पर्धेचा वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा मात्र संपन्न होणार आहे। पुन्हा एकदा सूचना करतोय, जे संघ उपस्थित आहेत संघ मालकांना विनंती, जी छोटी चिमुरडी मुलं उभी आहेत त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचंय। नक्कीच, खरं तर ही भूमीच पवित्र, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। ही भूमी क्रांतीचे आणि म्हणून खऱ्या अर्थानं नव्यानं होणारे बदल निश्चितच या भूमीत रुजतात आणि ते वाढतातही। म्हणून आजही छत्रपतींच्या बद्दल बोललं जातं, ना तो शिवशंकर ना तो कैलाशपती, ना तो लंबोदर ना तो गणपती, नमस्कार तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, देव माझा एकच राजा शिवछत्रपती। एक लक्षात असू द्या, आयोजकांच्या वतीने महत्त्वाची सूचना करतोय, पुढील 5 मिनिटांमध्ये सर्व संघांना मैदानात उपस्थित राहणं गरजेचं आहे। आयोजकांची ही सूचना आहे, माझी नाही। तुम्ही जर का इथे उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी, हे लक्षात असू द्या। पुढील 5 मिनिटांमध्ये सर्व संघ मालकांना विनंती आहे आपापल्या संघांना घेऊन आपण मैदानात यायचंय, अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल। समालोचन कक्षामध्ये व्यास अलिबागचा आवाज, दमदार आवाज
हिंदी भाषेतील एक दमदार समालोचक यासिनजी मर्चंट सर देखील जोडले गेले. त्याचबरोबरीने अलिबाग म्हटल्यानंतर समालोचकांची देखील पंढरी झालेली आहे. 40हून अधिक एकाच तालुक्यात एवढे समालोचक, मला असं वाटते पनवेल नंतर अलिबागचाच नंबर लागेल. निखिलजी पडदे देखील उपस्थित आहेत. सुतार साहेब देखील उपस्थित होत आहेत, त्यांचंही आम्ही इथे स्वागत करतो. अन्य समालोचक जे उपस्थित होत असतील त्यांनाही विनंती आहे की आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये यावं, आपण देखील रिपोर्ट करावं. आणि नम्रतेची सूचना आहे, जे संघ मालक उपस्थित आहेत आपापल्या संघाला घेऊन जी छोटी चिमुरडी मुलं उभी आहेत त्यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. हेलो चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं आणि सर्व खेळाडूंचं हार्दिक 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 स्वागत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जे जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व संघांच्या खेळाडूंना, त्याचप्रमाणे त्यांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. अन्यथा आयोजन कमिटीतर्फे आम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की 2 धावांची पेनल्टी आपल्याला देण्यात येईल. सो प्लीज पुन्हा एकदा नम्रपणे विनंती असेल की आपण लवकरात लवकर मैदानामध्ये प्रवेश करावा आपल्या सर्व खेळाडूंसह. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिली रात्र आणि तिन्ही तालुक्यांना हॅलो येस हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. अच्छा, या भव्यदिव्य सोहळ्यानिमित्तानं उपस्थित तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक, समस्त अलिबागकर आणि क्रिकेट या खेळावरती भरभरून प्रेम करणाऱ्या आपण सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं, संपूर्ण रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेचा, ज्या लीगचा गाजावाजा असतो आणि भरघोस आर्थिक पारितोषिकासमवेतच संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मानाची म्हणून ओळखली जाणारी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आज या ठिकाणी संपन्न होती आहे. आणि अवघ्या काही क्षणामध्येच सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि तमाम मायबाप रसिक प्रेक्षक अर्थात क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंच्या सानिध्यामध्ये, सर्व क्रीडा रसिकांच्या सानिध्यामध्ये या भव्य दिव्य अशा स्पर्धेचा अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं या सोहळ्याचा समारंभ अर्थात शुभारंभ होणार आहे. निश्चितच चेक. सर्व संघ मालकांना आता नम्रतेची सूचना आहे, पाहुण्यांचं आगमन देखील झालेलं आहे. जी छोटी छोटी चिमुरडी मुले इथे समोर क्रीडांगणावरती उभे आहेत त्यांच्या मागे उभं राहायचंय तुम्हाला. जे संघ आता उपस्थित होत आहेत त्यांना नम्रतेची ही सूचना आहे, कारण पाहुण्यांचं आगमन अगदी प्रवेशद्वाराजवळ इथे झालेलं आहे. आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या, महिलांना सक्षम करणाऱ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गावागावात पोहोचवून त्यांचा लाभ सर्व लाडक्या बहिणींना मिळवून देणाऱ्या असे आपणा सर्वांचे लाडके आमदार अर्थात सन्मान्य मान्यवरांचं आता या मुख्य मंचामध्ये, या मुख्य मैदानामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. तर निश्चितच आपणा सर्वांच्या नजरा या प्रवेशद्वारापाशी असाव्या. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या, त्याचप्रमाणे महामानव भारतरत्न डॉक्टर दळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आणि त्यांसमवेत सर्व मान्यवरांचं या भव्य दिव्य अर्थात
तलवार क्रीडांगणामध्ये, जिथे हा 6 दिवसाचा क्रीडा महोत्सव संपन्न होणार आहे, त्या महोत्सवाच्या प्रसंगी या ठिकाणी आगमन होत आहे. निश्चितच आपणा सर्वांच्या नजरा या प्रवेशद्वारापाशी आहेत आणि प्रवेशद्वारातील सर्व देखणं दृश्य आपण या लाईव्ह टेलिकास्टमध्ये देखील पाहत आहोत आणि अनेक मायबाप रसिक प्रेक्षक घर बसल्या या सुंदर अशा सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण पाहत आहेत. दरम्यान महाराष्ट्राचं जे लाडकं दैवत आहे ते म्हणजे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, साक्षात गणराय गणपती, लहानांचा सखा आणि मोठ्यांचा पाठीराखा असणारा हे गणराय स्वरूप, आणि या गणरायाच्या मूर्तीला सन्माननीय मंत्री महोदय नामदार भरतजी गोगावले साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण केला जात आहे. गणरायाचा या मंगल प्रसंगी या मंगल मूर्तीचा मंगलमय आशीर्वाद या ठिकाणी घेतला जाय. बोला गणपती बाप्पा मोरया. मंत्री महोदय यांचं आगमन थोड्याच वेळात मंचाच्या दिशेनं या ठिकाणी होत आहे. सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य, सन्माननीय भरत सेठ गोगावले साहेब, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा उपनेते शिवसेना, यांचं आगमन थोड्याच वेळात मंचाच्या दिशेनं होत आहे. तथा सन्माननीय आमदार संतोषजी बांगर यांचं आगमन थोड्याच वेळात. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आगमन मंचाच्या दिशेनं या ठिकाणी होत आहे. तथा आपल्या जीवा भावाचा माणूस, सर्वसामान्य जनतेचा आपला आवाज, सन्माननीय महेंद्र शेठ दळवे साहेबांचं आगमन. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री महोदय माननीय नामदार श्री भरतजी गोगावले साहेब यांचं या ठिकाणी यांसमवेत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महोदय माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हिंगोलीचे सन्माननीय आमदार महोदय आदरणीय संतोषजी बांगर साहेब आदी मान्यवरांचं, त्याचप्रमाणे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महोदय आदरणीय महेंद्रजी थोरवे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. निश्चितच आपल्या पारंपरिक वाद्यांच्या साथीने आणि पारंपरिक नृत्याच्या साथीने या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन या भव्य दिव्य अशा या क्रीडांगणामध्ये, या मैदानामध्ये होत आहे. हलगीच्या साथीनं आणि ही हलगी आहे, ही सातारहून या ठिकाणी आलेली आहे आपल्या स्वागतासाठी. या हलगीबरोबर एक घुमकं असतं, म्हणजे हलगी आणि घुमकं याने स्वागत पारंपरिक वाद्य आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि मान्यवरांचं आगमन आता वाजत गाजत या मैदानामध्ये होत आहे. तर निश्चितच उपस्थित सर्वांनाच विनंती आहे की टाळ्यांची साथ देखील या वाद्यांच्या साथीनं आपण सर्वांच्या माध्यमातून लाभली पाहिजे. आणि या ठिकाणी मान्यवरांसहित अर्थात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री महोदय तथा शिवसेनेचे उपनेते आदरणीय माननीय नामदार श्री भरतजी गोगावले साहेब, त्याचप्रमाणे रोजगार हमी योजना नाही, रोजगार हमी आणि फलोत्पादन केंद्र योजना एकच आहे. सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महोदय माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, त्याच समवेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघ जिल्हा हिंगोलीचे सन्माननीय आमदार महोदय श्री संतोषजी बांगर साहेब, तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महोदय आदरणीय महेंद्रजी थोरवे साहेब, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते, अर्थात यशस्वी होते आहे, ती म्हणजेच सन्माननीय आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब आणि यांच्या समवेत हा प्रचंड जनसमुदाय आज या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व मान्यवरांचं आपण या कार्यक्रम ठिकाणी स्वागत करीत आहोत. आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने वाजत गाजत या ठिकाणी जी रायगडची ओळख आहे ते म्हणजेच बँड पथक, आणि या बँड पथकांच्या वाद्यातून देखील या ठिकाणी त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि मुख्य मैदानामध्ये मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं सन्माननीय संतोषजी बांगर साहेब, आमदार साहेब तथा आपल्या जीवा भावाचा माणूस सन्माननीय महेंद्र शेठ दळवे साहेब दुसऱ्यांदा मुहूर्तमेढ रवली आणि जनसामान्यांचं नेतृत्व हाती घेतलं.
अच्छा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर प्रत्येकाचं नाव घ्यावं अशी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या आयोजनातून खेळाडूंना प्रोत्साहित करणारे रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक असणारे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आज या ठिकाणी संपन्न होतीया. या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचा सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी मान्यवरांचं आता मुख्य मंचाकडे आगमन होत असताना आपण सारेच जण पाहत आहोत. सन्मान्य प्रमुख अतिथी यांचं आणि त्यांसमवेत उपस्थित जनसमुदायाचं आता या पारंपरिक वाद्याच्या साथीने अर्थात महाराष्ट्राची ही हलगी आणि या हलगीच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांचे याला करू दे पूर्ण, त्याचा आवाज त्याला सूट दे. अलिबाग मुरुड रोहा तालुक्याच्या विकासाचे मानबिंदू सर्वसामान्य जनतेचा आपला आवाज अफाट लोकप्रियतेचे धनी तरुणांचं बक्षिसांची रेलचेल लोकप्रतिनिधी दमदार असताना अशा स्पर्धा होत राहणार. आणि म्हणून उपस्थितांना माझी विनंती आहे, उद्घाटन होईल त्यावेळी जिथं उभा आहात तिथंच हात उंचावून टाळी झाली पाहिजे या सर्व मान्यवरांसाठी. आणि विशेष करून सन्माननीय वीर दमदार आमदार आपले महेंद्र शेठ यांच्यासाठी एकदा हात उंचावून जोरदार टाळे, हात उंचावून जोरदार टाळे. आपल्या लोकप्रतिनिधींसाठी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहिल्यासाठी आज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात होतीया. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा आकर्षक भव्य दिव्य चषक अर्थात प्रथम क्रमांकाच्या महाविजेत्याला ज्या सन्मानाने सन्मानित केलं जाणार आहे ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सन्माननीय संतोषजी बांगर साहेब आमदार साहेब आपणाला मला थोडीशी विनंती करायची आहे. इथलं उद्घाटन झालं, मी सुरुवातीलाही म्हटलं सन्माननीय भरतशेठ थोरवे साहेब आमदार साहेबांना विनंती, सर्वच मान्यवरांना विनंती, समोर उद्घाटनासाठी एक कार आपली वाट बघते, आपल्याला विनंती आहे. खऱ्या अर्थानं अच्छा कार्यक्रमाचं आकर्षण, अच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि सातारहून हलगीवाली आलेली आहेत त्यांनाही विनंती आहे मान्यवरांना घेऊन पुढे चला. रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आणि भव्य दिव्य पारितोषिक असणारी ही स्पर्धा अर्थात सर्वात जास्त आर्थिक पारितोषिक आणि विशेषतः जी मैदानामध्ये आपण सर्वच जण पाहत आहोत, आपल्या सर्वांच्या नजरा असलेली थार गाडी या ठिकाणी आहे. आणि या थार गाडीचं देखील अनावरण आता सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की संघातील खेळणाऱ्या खेळाडूंना तर पारितोषिक लाभलं जातच, परंतु सर्वप्रथम पहिल्यांदा संघ मालकासाठी या भव्य दिव्य अशी सुंदर अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये थार गाडी ज्या विजेता संघ असणार त्या विजेत्या संघ मालकासाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आली. आणि त्याच भव्य दिव्य पारितोषिक खऱ्या अर्थानं प्रथम 5 वर्ष संपली आमदारकीचे आणि जनतेनं कौल दिला सलग दुसऱ्यांदा आमदार. आणि हेच नव्हे, यानंतर मंत्री महोदय म्हणून असतील किंवा जनतेच्या मनातले परमनंट आमदार म्हणून असतील. अच्छा कार्यक्रमाच्या निमित्तानं हे आयोजन संयोजन जुळून आलं. इथल्या लोकांच्या साथीनं या तालुक्याच्या लोकांच्या मनातली इच्छा पूर्ण करणारा आपला नेता, सर्वसामान्य जनतेचा आपला आवाज. अच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगण्यासाठी आनंद होतो, अरे स्पर्धा खूप होतात पण अशी बक्षीस, ही बक्षिसांची रेलचेल. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं धन्यवाद देवे इतके थोडे थार गाडी आहे, त्याचबरोबर विविध बाईक आजूबाजूला लावलेले आहेत. त्यामुळे खेळ दाखवा आणि बक्षीस जिंका. सन्माननीय वीर दमदार आमदार
प्रीमियर लीग सन 2025 या ठिकाणी मान्यवरांचं पुनश्च मी सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाचा शुभारंभ होतो आहे. मैदानाचं पूजन ही मान्यवरांच्या शुभ असते. खऱ्या अर्थानं ही रायगडची भूमी, क्रांतीची भूमी, शौर्याची भूमी. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आनंद व्हावा असा क्षण आज आम्हा सर्वांच्या भेटीला दिला. त्याबद्दल आमदार साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद. खऱ्या अर्थानं तालुक्याचे विकास गंगा आपण पुढे घेऊन जात आहात, पण इथला विद्यार्थी खेळला पाहिजे, टिकला पाहिजे आणि मातीशी नातं त्याचं राहिलं पाहिजे, ही संकल्पना या ठिकाणी आपण समोर आणलीत. म्हणून राजकारण, समाजकारण, शिक्षण या विविध क्षेत्रात आपलं कार्य लाख मोलाचं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब आपल्याला धन्यवाद द्यावे इतके थोडे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली भारतीय संस्कृती जपत काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संस्कृतीचं रक्षण करणारी ही सगळी नवयुवक मंडळी आज या ठिकाणी आपल्या समोर गीत सादर करणार आहेत. आपली संस्कृती आपल्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येते. या मैदानात पुन्हा एकदा संस्कारांची लाट, हलगी आणि तुतारी, त्याचबरोबर आपल्या समोर काही विद्यार्थी उपस्थित आहेत गणेश वंदनेसाठी. त्यांनी आपली तयारी सुरू करायची आहे. पुढील 6 दिवस ज्या खेळपट्टीवरती खरं तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा खेळ चालू राहणार आहे, त्या खेळपट्टीचं पूजन आमदार साहेब संतोषजी बांगर साहेब आणि सन्माननीय कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. नक्कीच याच क्रिकेटच्या खेळपट्टीवरती अलिबाग, रोहा, मुरुड या तीनही तालुक्यातील सर्वच खेळाडू खऱ्या अर्थानं जद्दोजहद करतील. कारण का वीर दमदार आमदार चषकासाठी आज आम्हाला मैदानाच्या वरती 2 हात करायचे आहेत. आज लढायचं आहे. आज लढवय्य वृत्ती काय असते ती या रजनीमध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहे. वीर दमदार आमदार चषक 2025 साठी आज मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं प्रयत्न नाही तर प्रयत्नांची परिकाष्ठा केली जाईल. नक्कीच आपल्याला चांगला खेळ मैदानाच्या वरती पाहायला मिळेल. वीर दमदार आमदार पर्व 2 आपण पाहतोय. या ठिकाणी उद्घाटन होत आहे मैदानाचं. या मातीचं पूजन, खरं तर ही माती क्रांतीची आणि शौर्याची. कोणी एकानं प्रश्न केला की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नेमके कोण? या भूमीची ओळख म्हणजे महाराज. आणि मग असा प्रश्न विचारल्यावर एका लेखकानं लिहून ठेवलं, 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गणिम, इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कूटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातील माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. खरं तर दोन्ही आमदार साहेबांना बॅटिंग करायची आहे. आपापल्या मतदारसंघात त्यांनी विकासाची बॅटिंग जरूर केले. एका बाजूला संतोष बांगर साहेब आहेत जे क्रिकेटवरती नितांत प्रेम करतात आणि आज तागायत महेंद्र शेठ थोरवे साहेब देखील क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट ते आजही खेळतात. आणि दोन्ही आमदार संतोष बांगर साहेब बॅटिंग करतायत आणि स्वतः महेंद्र शेठ थोरवे साहेब बॉलिंगसाठी सज्ज झाले. त्यांना या आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या या स्पर्धेचा, या क्रीडांगणावरती क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. पाहुण्यांना विनंती, कृपया आपण मंचावर यावं अशी विनंती आहे. अतिशय देखणं रूप या कार्यक्रमाला आलेलं आहे. खरं तर निसर्गाला रंग हवा असतो आणि फुलाला गंध हवा असतो. माणूसही एकटा कसा राहणार, त्यालाही कलेचा छंद असावा लागतो. या ठिकाणी काही कलाकार मंडळी आपल्या समोर उपस्थित आहेत, त्यांची कला आपण पाहणार आहोत. आणि आपल्या भारताचा ध्वज त्या ठिकाणी समोर आहे. याचं कारणही तसंच आहे.
सन्माननीय लोकनायक, सन्माननीय जननायक, आपल्या जीवाभावाचा माणूस, सर्वसामान्य जनतेचा आपला आवाज, सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब आज या ठिकाणी परमनंट आमदार म्हणून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा व्यक्ती महत्व आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, संयोजन या आयोजकांनी केलं. खऱ्या अर्थानं साथ देणारी माणसं असावी लागतात आणि आमच्या सन्माननीय आमदार साहेबांच्या बरोबर ही साथ देणारी मंडळी अतिशय देखणं रूप युवा शक्ती आज या ठिकाणी एकवटवलेली आहे. या युवा शक्तीला पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती, कृपया मंचावर आपण विराजमान व्हावं. नाही, मंचावरती येण्याच्या अगोदर संतोषजी बांगर साहेबांनी ते चौकार मारलाय. विकासाचा चौकार तर खरे सगळेजण मारतायतच आपल्या मतदारसंघामध्ये. संतोषजी बांगर साहेबांनी बॅटिंगचा मजा घेतली. महेंद्र शेठ तोरवे साहेब गोलंदाजी करतायत, कदाचित ते देखील बॅटिंग करतील. पाहुण्यांना विनंती, आपण मंचावरती आणि या बॅटिंगचा आस्वाद स्वतः महेंद्र शेठ दळवी यांनी देखील घेतलाय आणि सन्माननीय भरत शेठ गोगावले साहेब देखील उपस्थित आहेत. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये भारतातील सर्वात मोठी स्पर्धा मित्रांनो का सांगतोय, कारण पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये संघ मालकाला, विजेत्या संघ मालकाला थार देण्याचं काम आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेबांनी केलेलं आहे. हे पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वात होत आहे. नुसत्या भारतात नाही, जगभरात कुठेही टेनिस बॉल खेळला जात असेल तिथे कुणीही थार पारितोषिक दिलं नसेल कारचं, ते पहिल्यांदा सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेबांनी या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र दिलंय. आणि आता पुनश्च सर्व मान्यवरांचं मुख्य मंचाकडे आगमन होत आहे. पारंपरिक वाद्य हलगीच्या साथीने या सर्व मान्यवरांचं मुख्य मंचाकडे आगमन होत असताना आपण सारेच जण हा सोहळा, याची डोळी, याची डेही, याची डोळा पाहत आहोत, अनुभवत आहोत. या सुंदर अशा सोहळ्याचे आपण साक्षीदार होत आहोत. सुंदर अशी तुतारीची साथ आणि या हलगीच्या वादनामध्ये पुनश्च सर्व मान्यवरांचं या मुख्य मंचाकडे आगमन होत आहे. मी पुनश्च या सर्व मान्यवरांचं या मंचाकडे मनपूर्वक स्वागत करतो आणि मंचावरती येऊन सर्व मान्यवरांनी विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं अशी मी आपणास विनंती करतो. मनपूर्वक धन्यवाद. खऱ्या अर्थानं शुभारंभ होतो आहे या स्पर्धेचा. आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या वेळी जी स्पर्धा पार पडली त्यावेळी सन्माननीय आपल्या लाडक्या आमदार साहेबांनी शब्द दिला होता. त्यावेळी फक्त बाईक होत्या आणि त्यावेळी शब्द दिला होता की काहीतरी मोठं गिफ्ट असेल आणि अशी तशी गाडी नाही, ती गाडी पाहून गार व्हावं अशी थार गाडी या ठिकाणी उभी राहिली या स्पर्धकांसाठी. आणि म्हणून स्पर्धकांना माझी विनंती आहे, कौतुकाची थाप अशी असावी यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. दिलाला शब्द पळणारा नेता म्हणजे आपले आमदार साहेब. आज या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाचा शुभारंभ होतो आहे. गणेश वंदना आपल्या सर्वांच्यासाठी.
सखा आणि मोठ्यांचा पाठीराखा गणपती बाप्पाच्या शुभ आशीर्वादाने या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात या प्रसंगी होती आहे. आणि या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण आहात त्या ठिकाणी शांतपणे उभं राहायचं आहे. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करे. भारत माता की वंदे वंदे. याच समवेत आपण राज्यगीत देखील या ठिकाणी घेणार आहोत. तरी आपण सर्वांनी आहात त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. राज्यगीत सुरू करे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं तर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब झाले तर कॅबिनेटमधील पहिला सर्वात मोठा निर्णय हाच होता की महाराष्ट्राला अधिराज्य गीत देण्याचं काम या सरकारनं केलेलं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मंत्रिमंडळासाठी होऊन जाऊ द्या. त्यांचा पहिला निर्णय होता आणि ज्यावेळी निर्णय झाला त्या निर्णयाच्या संध्याकाळी सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब कर्जतमध्ये दाखल होते. त्यांनी तिथे अनाउन्समेंट केली. धन्यवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित अर्थात ज्यांचा नुकताच आपण उल्लेख केला ते म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास या मंत्रालयाचे सन्माननीय मंत्री महोदय माननीय नामदार श्री भरतजी गोगावले साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. अर्थात शिवसेनेचे सन्माननीय उपनेते आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांचं यथोचित स्वागत आजच्या समारंभानिमित्ताने या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी सन्माननीय आमदार महोदय आदरणीय महेंद्र भरतशेठ गोगावले साहेब यांचं यथोचित स्वागत या प्रसंगी होत आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक तब्बल 8 सर्व मंत्री महोदयांचा सन्मान आयोजित आहे. सन्माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सन्माननीय आमदार संतोषजी बांगर साहेब तथा सन्माननीय श्रीयुत महेंद्र शेठ थोरवाई आमदार कर्जत खालापूर विधानसभा सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवे साहेब या सर्वच मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. सन्माननीय राजाभाई केणे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख हे या निमित्ताने उपस्थित आहेत तथा सन्माननीय ॲडव्होकेट मोहिते साहेब भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सन्माननीय श्री भरतजी बेलोसे साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय सौ मानसीताई दळवे तथा सन्माननीय प्रशांतजी नाईक पूर्व नगराध्यक्ष अलिबाग नगर परिषद सन्माननीय श्री
मनपूर्वक स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता वीर दमदार आमदार या क्रिकेट लीगच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित आपले सर्वांचेच मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आमचे मित्र आदरणीय प्रकाशजी आंबेडकर, विधिमंडळातील एक सेलिब्रिटी आमदार आमचे मित्र संतोषजी बांगर, रायगड जिल्ह्यातील डॅशिंग आमदार आमचे मित्र महेंद्रजी थोरवे, आदरणीय आमचे मेवणे बाळाशेठ, आमचे व्याई आदरणीय प्रशांतजी नाईक, आदरणीय पप्पूशेठ पाटील, माझे पक्षाचे दोन्ही जिल्हा प्रमुख राजा केणी आणि घोसळकर साहेब, आदरणीय भरतजी बेलोशे, रोह्याचे तालुका आदरणीय शिंदे, आमचे तालुका आदरणीय गोंधळी साहेब, पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी, अन्य मंचावर उभे असणारे सर्व नेतेगण, या स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने सहभाग दिला आहे ते सर्व टीम ओनर अर्थात टीम मालक, त्यांचे सर्व खेळाडू, उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रीडा रसिक, बंधू आणि भगिनीनो, खरं तर या तलवार मैदानावरील हे क्रिकेटचं दुसरं पर्व आहे आणि खऱ्या अर्थाने मागच्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय भरतशेठ यांनी या ठिकाणी आदेश दिला होता की महेंद्र पुढल्या वेळेला 2 व्हीलर देताना 4 व्हीलरचं बक्षीस चॅम्पियनला तू दे, असा त्यांनी आदेश दिला होता. त्याचा आदेश पाळून खऱ्या अर्थाने या ठिकाणी चॅम्पियनला आपण थार बक्षीस देतोय. अन्य मोटरसायकल, बाकी बुलेट आणि इतर बक्षिसं आहेतच, पण खऱ्या अर्थाने अलिबाग मुरुड विधानसभा यामधील तिन्ही तालुक्यांचा समावेश असणारे सगळे खेळाडू आहेत. खरं तर ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना खऱ्या अर्थाने व्यासपीठ द्यावं ही आपली सगळ्यांची इच्छा खऱ्या अर्थाने त्याची पूर्ती करत असताना दुसऱ्यांदा हे पर्व आपण या ठिकाणी सादर करतोय. खरं तर खूप छान असा रिस्पॉन्स या स्पर्धेला मिळाला, कारण पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये 32 संघ या ठिकाणी खेळत आहेत. खरं तर 50हून अधिक संघ या ठिकाणी खरं तर आले होते, परंतु 5 दिवस स्पर्धा असल्यामुळे 2400 ऐवजी 32 संघ आपण या ठिकाणी घेतले आणि फुलफेज रोहा तालुका जो मागच्या वर्षी फक्त 15 पंचायतीपुरती सीमित होता, तो 15 त्याच्यामध्ये पूर्ण रोहा तालुक्याचा समावेश केला. अलिबाग, मूळ, रोहा असे तिन्ही तालुक्यांची खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे.
मला निश्चित आनंद आहे की या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही मंत्री आणि खरं 2 माझे सहकारी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं अधिवेशन काळ सुरू असल्यामुळे दिवसभराचा कामकाज असून देखील तुमच्या आणि माझ्या प्रेमासाठी खऱ्या अर्थाने आदरणीय भरतशेठ, आदरणीय आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेत. खरं तर 5 दिवस आपण यूट्यूबद्वारे देखील घरबसल्या आपण ही स्पर्धा बघणार आहोत. प्रत्यक्ष बघण्याचा एक आनंद वेगळा निश्चित असतो. त्यामुळे खरंच क्रीडा रसिकांना मी आवाहन करणार आहे की सलग 5 दिवस या तलवार मैदानावर येऊन आपण या स्पर्धेचा आनंद आखवतो की आपण घेण्यासाठी निश्चित याल. खरं तर या गॅलरीमध्ये बसून आपल्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने उत्स्फूर्त करण्यासाठी तुमचं योगदान या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर या स्पर्धेचं आयोजन खरं तर आदिती आणि जुई म्हणजे माझी सून आणि मुलगी आणि त्यांचे सर्व सहकारी, अंकुश आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या महिन्यापासून याच्या अथक प्रयत्न करत आहेत आणि अतिशय सुंदररित्या ग्राउंडची उपलब्ध असेल, स्टेज असेल किंवा गॅलरी असेल, अतिशय नियोजनबद्ध या ठिकाणी हा व्यवस्था या ठिकाणी आपण केली बघतो. खरं तर मंचावरच्या अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांना सन्मानित करणं हे मंडळाचं निश्चित काम आहे. पण MD ग्रुपच्या मान्यतेने खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी मग ती बैलगाडी स्पर्धा असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, शूटिंग बॉल असेल, ज्या ठिकाणी खेळ असतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणं हे कायमस्वरूपी जपलेलं आहे. आणि म्हणून दुसऱ्यांदा संधी या विधानसभेच्या जनतेने मला दिली आहे आणि कामास्वरूपात खऱ्या अर्थाने जात असताना आजच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेबांच्या हस्ते उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी 300 बेडचं हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटल आज आपण शुभारंभ केला. याचा सगळ्यात जास्त आनंद मला निश्चित आहे. खरं तर हे कामांचा स्टेज नाही आहे, पण केलेल्या कामाची आपल्यापर्यंत पोहोचवणं हे माझं निश्चित काम आहे. आणि म्हणून आजच्या या उद्घाटन प्रसंगी माझे 4ही सहकारी किंवा अन्य विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ही स्पर्धा एक वेगळ्या स्वरूपाची स्पर्धा असं मी निश्चित सांगेन की मागच्या वर्षी याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे महाराष्ट्रातली रतनबुवा स्पर्धा ही जशी कायमस्वरूपी लोकांच्या नजरेत भावलेली आहे तशीच येणाऱ्या काळामध्ये MD फाउंडेशनच्या माध्यमातून वीर प्रीमियर लीग ही स्पर्धा दिवसेंदिवस अशाच पद्धतीने आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे निश्चित येईल. आज मी याची घोषणा नक्की करणार नाही आहे, पण शेवटच्या दिवशी मी नक्की घोषणा करणार आहे की पुढच्या वर्षीची स्पर्धा कशा स्वरूपाची असेल. कारण मागच्या वर्षी बरशेटचा आदेश हा सर्वतो मानून या ठिकाणी थार 4 व्हीलर आपण दिलेली आहे. खरी 4 व्हीलर आपण घोषणा केली होती, पण आम्ही सगळे ठरवलं की या ठिकाणी एक थार आपण चॅम्पियनशिपला देऊया. आणि म्हणून आजच्या नक्की देऊ आमचे संतोषजी बांगर सांगतात हेलिकॉप्टर देऊया. त्याची ताकद निश्चित आहे जी मला कल्पना आहे. कारण हिंगोलीमधला एक वेगळा आमचा सहकारी आमदार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या नियोजनातनं अतिशय सुंदर अशी स्पर्धा सुरू होते, याचा निश्चित मला आनंद आहे. आणि सगळ्या ठिकाणी यूट्यूबद्वारे बघितली जाते. प्रत्येक बॉल आणि बॉल या ठिकाणी लोक बघणार आहेत आणि आनंद घेणार आहेत. आणि आजच्या कार्यक्रमासाठी मंचावरील असणारे सर्व माझे सहकारी मान्यवर जे आत्तापर्यंत सगळ्याच प्रसंगामध्ये माझ्याबरोबर राहिले त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. विशेषतः आपल्या सगळ्या उपस्थितीमध्ये मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्माननीय आमदार महोदय आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांना संबोधित हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आज या ठिकाणी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या सुंदर अशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजन माझा सहकारी विधानसभेतील सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी फाउंडेशन आयोजित हा सुंदर असा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे गुरुवर्य, रायगडचे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे सेठ म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आमचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगावले, सन्माननीय माझा सहकारी मित्र मंत्री आमचे प्रकाशजी आंबेडकर आरोग्यमंत्री, त्यानंतर माझा सहकारी मित्र संतोषजी बांगर, या ठिकाणी प्रशांतजी नाईक असतील, आमचे पप्पू शेठ पटेल असतील, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं त्या सन्माननीय आमदार यांच्या सुनबाई असणाऱ्या आमच्या आदितीताई दळवे आणि दलवी साहेबांची कन्या, बरं झालं आदितीताई इथे पण आमच्याकडे आहे, म्हणजे आम्हाला वेळ पडली तर श्रीवर्धनला आदितीताई घेऊन जाता येईल. तर आदितीताई तुम्ही सुद्धा एक चांगलं काम, घरातच बालकडू आहे, प्रशांतजी माझा सहकारी मित्र आहे, त्यांची कन्या आहात आपण, नक्कीच आम्हाला अभिमान आहे की महेंद्र शेठच्या सुनबाई आपण आहात. उपस्थित सर्व माझे संघमाळक, सगळे माझे क्रिकेटप्रेमी आणि जे संघ या ठिकाणी खेळणार त्या साऱ्यांना मी सर्वप्रथम या ग्राउंडवर शुभेच्छा देतो. खरं तर मी अनेक सामने क्रिकेटचे नाईट टुर्नामेंट आयोजन केलेले आहेत, अनेक सामने मी पाहिलेले आहेत, अनेक ग्राउंडवर सुद्धा खेळलेलो आहे. पण दलवी साहेब आजचं ग्राउंड पाहून या ठिकाणी सांगतो, रायगड जिल्ह्यात अशा स्पर्धा कुठेही पाहिलेल्या नाहीत, अशा स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केल्या, त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आपण या क्रिकेट खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे आपण या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करत असतात. सुंदर असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. जे खेळाडू या ग्राउंडवर उभे आहेत त्या खेळाडूंना सुद्धा आपल्याला मिळालेलं हे एक प्लॅटफॉर्म आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण पाहताय जगभरामध्ये क्रिकेट हा प्रसिद्ध असणारा खेळ, आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून आपण या खेळाकडे पाहतो आणि याच खेळाच्या माध्यमातून आज आपल्या देशभरामध्ये अनेक खेळाडू या आपल्यातूनच तयार होत असतात. IPL असेल, आता सुरू असणारा स्पर्धा आता आपण पाहताय, आजही आपण क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि याच माध्यमातून अनेक खेळाडू तयार होत असतात. भरत शेठ आमचे नेहमीच रायगड जिल्ह्यासाठी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून आपलं नेहमी सहकार्य प्रत्येक ठिकाणी भरत शेठ असतं. प्रकाशजी, आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक राजकीय बांधिलकी जपत आम्ही काम करत असताना आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो, खेळांना प्राधान्य देत असतो आणि याच माध्यमातून या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजेत, ते आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत. याच दृष्टीने महेंद्र शेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी खरं तर करण्यात आलेलं आहे. मागच्या महिन्यात मी काही इथल्या खासदाराची एक स्टेटमेंट ऐकली होती. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कूल असतो. कॅप्टन कूल असल्यानंतर म्हणे
आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात, अशा बऱ्याचशा वल्गना त्यांनी केल्या. भरत शेठ या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे. मी त्यांना आज या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे, धोनी हा कूल कॅप्टन नक्कीच होता, परंतु धोनीबरोबर त्याचे सहकारी जे 11 एकंदरीत प्लेयर त्या ग्राउंडवर उभे होते, ते अतिशय चांगले खेळाडू त्या ग्राउंडवर त्याच्याबरोबर उभे होते आणि म्हणून धोनीला प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करता आलं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी खेळाडू जे आपल्याबरोबर असतात त्या आपल्या खेळाडूंनासुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे. फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय नाही देणार. आणि मी त्या नेत्यांना, खासदारांना या ठिकाणी सांगेल की बाबा, तुम्ही कप्तान व्हायला चाललात, पण मुलगी पण माझीच खेळाडू, पोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड जिल्ह्यात. तर असं का होणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत. त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस. पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपर आलेला आहे आणि थर्ड अंपरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये. आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे. आपले सहकारी आहेत, त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो, ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता. परंतु आपल्याला जे मिळालं कप्तानपद, मग मात्र चांगला खेळाडूसुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेलं तर चालेल, त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे. अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी सुख घेऊ शकता, परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला येतील. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे. या रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास आहे रायगड जिल्ह्याचा माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये, या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत. शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाही आहे. शिवसेनेने जो भगवा खांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी खांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा, शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही मावल्यांनी खांद्यावर घेतला. आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे, छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल. संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या भूमीमध्ये जे कार्य उभं केलेलं होतं, हे कार्य संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, देशासाठी नव्हे, तर जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे. आणि म्हणून संतांनी जी उपाधी दिलेली आहे की या भूमंडलाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आज या राज्यामध्ये, या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेला होता. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही सुरू केलेलं आहे त्या राजकारणाला आम्ही भीक घालत नाही, हे जाहीरपणे आम्ही या ठिकाणी सांगतोय. आजही जरी लोकशाही राज्य असेल, आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली. छत्रपती छावा चित्रपटामध्ये दाखवलं आपल्याला की औरंगजेबाचं स्थान कुठं दाखवलं होतं, अकलूज, महाराष्ट्रातला असणारं अकलूजमध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी फितुरीने संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं. आणि आजचं अकलूज कुठे, सुतारवाडीला. आजचा औरंगजेब कुठे, तर सुतारवाडीमध्ये बसलेला आहे. चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल तर यापुढे लक्षात ठेवा, कर्जत मतदारसंघ लढलोय, पुढच्या वेळेला भरत शेठ साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू. मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे
तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं, यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे माऊली आहोत. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, दिलेला शब्द पाळतो. गद्दारी आमच्या रक्तात नाही. परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून, ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत शेठ अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे. तोपर्यंत हे मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज याच ग्राउंडमधून सांगतोय की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही आमची शपथ सगळ्या दोन्ही आमदारांची आम्ही भरत शेठ बरोबर आहे. त्यामुळे आम्ही महायुतीमध्ये काम करत असताना युती धर्म आम्ही पाळत आहोत. आपणही त्याची जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा. मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमदार साहेबांनी केलेली कार्य आपण पाहिलं की आज रायगड जिल्हा हॉस्पिटलचं त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं. प्रकाशजी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित होते. आमचे सावंतसाहेब या ठिकाणी आलेले होते. सामंतसाहेब आणि तिन्ही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे अनेक विकास कामं या अलिबागच्या या मतदारसंघामध्ये महेंद्र दलवी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत, होत आहेत. आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे. आणि माझे अतिशय जवळचे सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. नेहमी आदरपूर्वक त्यांचं असणारं वागणूक आणि सगळ्यांशी असणारं त्यांचं मैत्रीचं नातं हे खरोखरच आम्हा सगळ्यांना या ठिकाणी एकत्रपणे आणू शकलं. मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. वीर त्यांचा नातू आहे आणि वीर दमदार आमदार प्रीमियम लीग 2025 या कार्यक्रमाबद्दल आयोजक आणि नियोजक या मनापासून यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. क्रिकेटचे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. या खेळाच्या मैदानावर खऱ्या अर्थाने आपण आपलं स्किल या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे. आणि याच खेळाच्या माध्यमातून चांगलं संघटनसुद्धा आपल्या प्रत्येक संघाच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे. हा खेळ आपण या ग्राउंडवर दाखवाल अशी अपेक्षा आपल्याकडे या ठिकाणी व्यक्त करणं. दोन्ही संघांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. नक्कीच खेळाडू ज्याप्रमाणे आपल्या शैलीने मैदान गाजवतो त्याचप्रमाणे सन्मान्य थोरवे साहेबांनी आपल्या शैलीने हा मंच गाजवलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या थोरवे साहेबांसाठी नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून झाल्या पाहिजेत. यानंतर या मंचावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महोदय माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करत खेळाडूंना सदिच्छा शुभेच्छा द्यावे, आशीर्वाद द्यावे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्मान्य आंबेडकर साहेब यांच्यासाठी. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य अशा स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी मंत्री, आपणा सर्वांचे नेते, आम्हा सर्वांचे प्रमुख आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, ज्यांनी आत्ताच क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा राजकारणातले अनेक फटकेबाजी केली, ते आमचे दुसरे मित्र आदरणीय आमदार महेंद्र शेठ. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून उपस्थित असणारे आमचे दुसरे आमदार आदरणीय संतोष बांगर साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं संयोजन करून ज्या पद्धतीनं आज आम्हाला बोलवून निमंत्रित या ठिकाणी केलं आणि निमंत्रित करत असताना या मतदारसंघातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं 300 बेडच्या हॉस्पिटलचं जिल्हा रुग्णालयाचा शुभारंभ भूमिपूजन करण्यासाठी आम्हा सर्वांना निमंत्रित केलं. ते भूमिपूजन जेवढं महत्त्वाचं होतं तेवढाच एक अतिशय देखणं अशा पद्धतीनं क्रिकेटचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं वीर दमदार आमदार चषकाच्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्यातील या मतदारसंघातील सर्व प्रमुख, सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, या कार्यक्रमाच्या संयोजक असणाऱ्या सन्माननीय महेंद्र शेठच्या कन्या सूनबाई, त्याचबरोबर त्यांच्यासोबत काम करणारे या प्रक्रियेतले सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्पर्धेतनं, अतिशय देखण्या अशा स्पर्धेच्या माध्यमातून तमाम सगळ्या क्रिकेट रसिकांच्यासाठी एक अत्यंत उत्कृष्ट मेजवानी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. खरं तर IPLच्या स्पर्धेला लाजवेल अशा पद्धतीचं भव्य दिव्य ग्राउंड, त्याच पद्धतीची देखण्या कार्यक्रम आणि
थारचा थरार आणि थार जिंकण्यासाठीचं थरार सुद्धा आता पुढच्या टप्प्यामध्ये जो होणार आहे त्या सगळ्यासाठी मी शुभेच्छा देतो. उशीर खूप झाला आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा. खूप चांगल्या पद्धतीने इथं जे आमचे क्रिकेटर बसले त्यांचा गेम बघायचा आहे आणि तुमच्यासोबत आम्हालाही तो गेम बघायचा असल्यामुळं मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीची अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची देखणी अशा पद्धतीची ही स्पर्धा भरवणाऱ्या सर्व संयोजकांबरोबर आम्हा सर्वांचे सहकारी नेते सन्मान्य महेंद्र शेठचं सुद्धा अभिनंदन करतो की राजकारणात समाजकारणात काम करत असताना अनेक सगळी सामाजिक कामं आपण करत असतो, पण त्या सगळ्या सामाजिक कामांबरोबर क्रीडा रसिकांच्यासाठी सुद्धा तेवढीच जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पार पडताय. मगाशी आपण सांगितलं की मागच्या वेळेला भरत शेठच्या आदेशानं या ठिकाणी थार लावली. खरं तर भरत शेठचा आदेश असेल, पण आदेश असला तरी सुद्धा तुमची इच्छाशक्ती सुद्धा महत्त्वाची आहे. त्या पाठीमागं तुम्हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी सुद्धा जी काय तुमची भावना आहे ती महत्त्वाची आहे आणि ती अशीच भावना लोकांप्रती सातत्यानं होत राहू देत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. या मतदारसंघातल्या जनतेनं आपल्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम केलं, खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले, पण जेवढे आशीर्वाद दिले त्याची जाणीव ठेवून तेवढ्याच पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला ज्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला सेवा देण्यासाठी, त्याच्या प्रत्येक सुखदुःखांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला सहकार्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण काम करताय त्या कामाला निश्चितपणानं सलाम करतो. खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या कामाला शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी सुद्धा या राज्याचा सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून मी फक्त आपण सर्वांना एवढंच सांगेन की खूप खेळा. फक्त खेळाडूंनी नाही, आम्ही सगळ्यांनी सुद्धा खेळलं पाहिजे. आता मी आरोग्यमंत्री असल्यामुळं राज्यात फिरतोय आणि राज्याचं आरोग्य सांभाळायची जबाबदारी या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले आणि त्यामुळं प्रिकॉशन इज द बेस्ट असं जे म्हणतोय, तर आपल्या सगळ्यांच्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असली तर खेळलं पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने व्यायाम केला पाहिजे. या क्रिकेटपटूंना शुभेच्छा तर द्यायच्याच आहेत, पण आपण सगळ्यांनी सुद्धा तंदुरुस्त राहण्यासाठी सातत्यानं खेळत राहा, आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्या माध्यमातून आपण उपस्थित खेळाडूंना संबोधित केलं, उपस्थितांना संबोधित केलं, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर अधिक वेळ न घेता महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्रालयाचे सन्मान्य मंत्री महोदय माननीय नामदार भरतजी गोगावले साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करत सर्व खेळाडूंना सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगलमय आशीर्वाद द्यावे. तराजूत प्रेम कधी तोलायचं नसतं, तराजूत प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं भरत शेठ तिथं अधिक बोलायचं नसतं. एकदा जोरदार टाळी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत आम्हा दुसरी नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं की हिंदवी स्वराज्य व्हावं, हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जोपर्यंत या पृथ्वीतळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही, ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही प्रणाम करतो. आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला तर शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांनाही विनम्र अभिवादन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदिके साहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा
आज ज्याने आपलं आत्ता मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी मित्र आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर, आमचे आमदार, ज्यांनी आम्हाला वाटलं होतं तो काय 2 मिनटं बोलल, पण तो बोलला नाही. आमच्याकडे सोपवलेली धुरा आमचा संतोष बांगर, आणि ज्याने संपूर्ण शिक्षण चौकार मारले मला वाटतं असं दिसतंय, तो आमचा दुसरा सहकारी महेंद्र थोरवे, आणि ज्याने एवढं मोठं भव्य दिव्य हे आयोजन नियोजन केलं आहे ते आमचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी, व्यासपीठावरील माझे सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, विविध पक्षाचे महेंद्र शेठचे आमच्या सोयरे पाहुणे धायरे नातेवाईक इष्ट मित्रमंडळी आणि उपस्थित असलेले संघाचे संघनायक, प्रेक्षक वर्ग, माझ्या माता भगिनी आणि सर्व कार्यकर्ते हो. म्हणजे फार वेळ घेणार नाही, कारण आपल्याला आता क्रिकेटचे सामने पाहायचे. आमची भाषणं, आमचे काय विचार आचार ह्या आपण नेहमी टी व्ही चॅनलमधनं पाहत असता, ऐकत असता, परंतु आज आपल्याला पाहायचं आहे ते एवढे मोठे भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे. महेंद्र शेठ आपल्याला, आपल्या सुनेला, आपल्या लेकीला, आपल्या मुलग्याला, नातवाला, सगळ्यांना, आणि आमच्या खास करून मानशेवहिनीला मनापासून शुभेच्छा व्यक्त. घरातलं एक पण असल्यानंतर काय होऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे. तर आताच्या महिला बोलल्या असतात एवढा खर्च करायचं कारण काय, परंतु दमदार आमदार आहे पण दिलदार आमदार पण आहे. कारण दिलदार जर नसलं तर एवढा मोठा दमदार कार्यक्रम झाला नसता. म्हणून संपूर्ण रायगडच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो महेंद्र शेठ, आणि तुमची जी काय आता प्रगती होत चाललेली आहे ते आणखीन वाढ हो, म्हणजे आम्हाला पण थोडं समाधान होईल. पुढच्या वेळेला, आता मागच्या वेळेला आम्ही सांगितलं 4 व्हीलर पाहिजे, पुढच्या वेळेला एक संघ मावेल अशी गाडी पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये आपले 5 ते 6 लोक बसू शकतात, पण एक संघ कमीत कमी 15 लोकांचा एक संघ बसेल अशाप्रमाणे मिनी बस तरी द्यावी, असं आता माहिती तुम्हाला आला नाही. ते पण देतो वेळ आली तर, त्याची नको काळजी करूच. म्हणजे आम्हालाही पुढे परत जायचं आहे, मुंबईला अधिवेशन चालू आहे, परंतु आज एक चांगलं काम महेंद्र शेठच्या वतीने झालेलं आहे. ते म्हणजे रायगड जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं 300 खाटांचं हॉस्पिटलचं भूमिपूजन समारंभ, आणि त्याला जॉईन करून आजचा हा तुमचा कार्यक्रम. कार्यक्रमाला तर आम्हाला येणं क्रमप्राप्त होतं, परंतु त्या जोडीला की ज्या आरोग्याची व्यवस्था करण्याचं काम जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेसाठी, ज्या या अलिबागच्या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं जे काय ठिकाण आहे त्यासाठी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आहे. आयुष्यात वेगवेगळी मोठी कामं होतील, रस्ते होतील, सगळे होतील, परंतु त्या हॉस्पिटलवरती नाव कोरलं जाणार आहे. आमचा मंत्री म्हणून होईलच, परंतु महेंद्र शेठ आपल्या माध्यमातून झालं म्हणून आपलं पण नाव त्याच्यात कोरलं जाणार आहे, हेही तेवढी आनंदाची बाब आहे. आणि म्हणून आज आमच्या महेंद्र शेठने आत्ता थोरवेनी काही आपले मनोगत सांगितलं. आम्ही आता ह्या क्रिकेटच्या मैदानावर इतर काय गोष्टी बोलणार नाही. जे काय ईश्वराच्या मनात असतं ते कोण टाळू शकत नाही, आणि गरिबाचा आशीर्वाद कधी वाया जात नाही. आम्ही गरिबाची असणारी ही सर्व मंडळी आहोत, तो आम्हाला खात्री आहे जे होईल ते चांगलं होईल, काळजी करायचं कारण नाही आहे. पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षक मंडळींना, खेळाडूंना, आणि ज्या वेळेला जे काही कोण संघ विजयी होतील त्याला पहिल्या क्रमांकाला गाडी मिळेल, नंतर या बुलेट बाईक ह्या काय आणखीन बरेचसे बक्षीस ठेवलेलं आहे, आणि त्या पण जे प्राप्त करणाऱ्या संघांना आमच्या शुभेच्छा राहतील. मी कारण 10 तारखेला याचा सांगता समारोप आहे, आणि 10ला का 9ला रे 10ला, आणि 10ला आमचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे की ज्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी, या राज्यासाठी आम्ही काय देऊ शकलो, ज्या जनतेने आम्हाला पुन्हा सत्ता दिली या महायुतीला, त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो, हा अर्थसंकल्प त्या दिवशी सादर करणार आहोत आम्ही. आणि तो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुमचा इथं अर्थसंकल्प आम्ही सादर करायला येणार आहोत. त्या गाड्या घोड्या जे काय आहेत ना
त्याचं वाटप करायला. आणि त्यावेळेला उदय सामंत येणार आहेत ना रे? हो म्हणता आमदार, उदय सामंत येणार आहेत का? 10 तारखेला त्यांचं येण्याचं आहे. तर म्हणजे पुन्हा एकदा मी, कारण कुठलीही गोष्ट ज्याच्यात हिंमत असल्याशिवाय त्याची किंमत केली जात नाही. आणि म्हणून आज प्रशांत शेठ आहे, पप्पू शेठ आहे, सगळे आहे. पप्पू शेठ तुम्ही मागाशी नव्हतात. आमचे गोंधळी शेठ आहेत, बाळा शेठ आहेत, ही जुनी मंडळी आमची. बाळाशेठ तुम्ही पण तिथे नव्हतात. आम्ही थोडीशी बॅटिंग केली. काय का असं ना, इथंच करा आणि इथंच भरा, लांब कुठं जायची आवश्यकता नाही. कोणी का असं ना, अगदी रती महारथी जरी असले तरी ते मी म्हणणाऱ्यांचं नामशेष झालेले आहेत. आज आम्ही सांगू इच्छितो की जे काम आमच्या हातून चांगलं घडल त्यावेळेला जनता आम्हाला पण नाकारणार नाही, ते स्वीकारणार. आणि त्याप्रमाणे ज्या आमच्या सहकारी मित्राला दुसऱ्या वेळेला जे काय स्वीकारलेलं आहे, ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे, त्या जनतेचं, माझ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, महिला आघाडी, युवा सेना आणि कळत न कळत ज्यांनी जे काही सहकार्य केलं, मदत केलेली आहे, त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. खऱ्या अर्थानं रायगडचा ठाण्यावा गरजला. मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना विनंती, या ठिकाणी आपल्या प्रतीक्षेत खेळाडू उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचं आता उद्घाटन झालं का? होतंय रे, तोच करायचा आहे. कार्यक्रमचं उद्घाटन झालेलं आहे आणि खेळाडूंनी तयारीत राहायचं. हा, मान्यवरांना विनंती, कृपया आपण मंचावर या ठिकाणी या. या ठिकाणी संघांचा नामोल्लेख केला जाणार आहे. खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप दुरून काही मंडळी उपस्थित आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि सातारहून हलगी ग्रुप उपस्थित आहे. यांच्या उपस्थितीत मान्यवरांना या ठिकाणी दिलं जात आहे. टॉस करण्यासाठी मान्यवर पुढे येत आहेत. मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य. आणि माननीय मंत्री महोदयांसमवेत सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य मैदानामध्ये यायचं आहे. आणि आता SP सुपर प्लेयर्स अंबेपूर विरुद्ध SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा या 2 संघांमध्ये पहिला सामना या रणांगणामध्ये आता संपन्न होणार आहे. या प्रसंगी SP सुपर प्लेयर्स अंबेपूरचे सर्व अर्थात संघाचे मालक सवाई शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडाचे सर्व अर्थात मालक सुशांतजी फळसणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या प्रसंगी सर्व सन्मान्य मान्यवरांसमवेत, संघ मालकांसमवेत, संघ नायक आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थात संपूर्ण संघ आता मुख्य मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकण्यासाठी जात असताना आपण सारे जण पाहत आहोत. नाणेफेकीचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा कौल आहे, कारण या कौलापासून खऱ्या अर्थाने सामना कोणत्या दिशेने जाणार आहे हे पाहिलं जातं. आणि आता या ठिकाणी सन्माननीय आरोग्यमंत्री महोदय आदरणीय आबिटकर साहेब यांच्या शुभ हस्ते पहिला सामना आणि या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मंत्री महोदयांची उपस्थिती तथा इथला खेळाडू घडावा, हीच तपश्चर्या पूर्ण व्हावी यासाठी निर्मिकाचरणी प्रार्थना. मान्यवरांच्या उपस्थितीत या संघाचं अभिनंदन. आणि आता या मैदानामध्ये हा थरार आपण सारेच जण अनुभवणार आहोत. आणि अंतिम विजेता ही थार देखील पटकावणार आहे. परंतु त्याच दरम्यान सन्माननीय मंत्री महोदय अर्थात रायगड जिल्ह्याचा दणदणीत आवाज म्हणजेच रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्रालयाचे सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय नामदार भरतजी गोगावले साहेब, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य सन्माननीय मंत्री महोदय माननीय नामदार श्री प्रकाशजी आबिटकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार महोदय